महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या टप्प्याचं मतदान आता 4 दिवसांवर आलेलं आहे। खास करून पश्चिम विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार दौरे सुरू आहेत। आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आहेत। आज अमरावती या ठिकाणी प्रचार दौरा होत आहे। खास करून आपलं टार्गेट आहे की सध्या जे खासदार नवनीत राणा यांना कुठल्या परिस्थितीत हटवणं। आपले बळवंत वानखेडे हे उमेदवार आहेत। काय सांगायला नाही, आत्ताचे जे खासदार आहे त्यांनी मागच्या 5 वर्षांमध्ये फक्त नौटंकी केलेली आहे। त्यांनी काही काम वगैरे असं काही केलं नाही। प्रत्येकाला डिवचणं, प्रत्येकाला बोलणं, ब्लॅकमेलिंग करणं, ते त्यांचे यजमान, त्यांच्या यजमानांचे भाऊ लँड ग्रॅबिंग करणं, वसुली करणं, असे सगळे कामं आहे। लोक कंटाळले आहेत, त्यांना ही वस्तुस्थिती आहे। आणि आपण बघतोय की उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला इथं मिळतोय। सन्मान्य शरद पवार साहेब, सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब इथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मोठ्या अंतरामध्ये 2-3 लाखाच्या अंतरावर बळवंत वानखेडे निवडून येतील याचा विश्वास आम्हाला आहे। बच्चू कडू हे त्यांचा उमेदवार इथं या ठिकाणी उभा केलेला आहे। त्याचा परिणाम काय होऊ शकेल का आपल्या याच्यावर? आता त्याचा परिणाम काय होईल हे तर निवडणूक झाल्यावरच कळेल। ती त्यांची लढाई लढताय। आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे सोबत आहोत आणि आम्ही आमची लढाई लढतोय। ओके, खास करून विदर्भ हा नेहमी काँग्रेसचा गड राहिला होता, परंतु अलीकडच्या काळामध्ये काही वर्षांमध्ये हा गड राहिला गेला नाही। यावेळी विदर्भातून काँग्रेसला चांगलं प्रतिसाद मिळेल असं वाटतं? विदर्भातून महाविकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळतोय। ओके, आणि एकंदरीतच पाहिलं गेलं तर टीका टिप्पणी राजकीय होत राहतात, परंतु ज्या राजकीय टिप्पणी होत राहत आहेत, संजय राऊत यांनी केलेली टिप्पणी असेल किंवा खास करून नवनीत राणा यांनी सांगितलं की भाजपची या ठिकाणी हवा नाही आहे, तरी आपण आपलं काम करत राहू। संजय राऊत साहेबांनी काही चुकीचं बोललं अशातला भाग नाही आहे। त्यांनी नटी आहे, नटीला नटी म्हटलं, त्याच्यामध्ये काय? आणि त्यांनी ते सगळे कृत्य केलेलं आहे मागच्या काळामध्ये। पण ही निवडणूक आम्ही तर खालच्या स्तरावर गेलोच नाही, पण हे नवरा बायको जे आहेत हे अतिशय खालच्या याच्यावर जाऊन टीका टिप्पणी मिळतात, म्हणून त्यांचं उत्तर त्यांना मिळत असतं। राजकारण आहे, अमरावतीची संस्कृती आहे, अमरावतीची संस्कृती जोपासण्याचं काम हे लोकप्रतिनिधींवर असतं। आणि पण हे 2 लोक आणि हे लोक जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून वेगळ्या प्रकारचं खालच्या दर्जावरच्या सगळ्या गोष्टी इथं सुरू झालेल्या आहेत। पुढच्या काळामध्ये आपल्याला दिसेल हे सगळं हद्दपार होईल आणि खरोखर सांस्कृतिक राजधानी अमरावतीला म्हणतात अशी राजधानी आम्ही समोर ठेवू। धन्यवाद। पुढे मंगेश पदामकर सर, कृष्णाल पाटील, झी मीडिया, अमरावती।